सिंह राशी, तुमचं प्रेम तेच, पण त्याचं मन शत्रूच. कटू सत्य, सावध रहा. सिंह राशी हे फक्त एक राशीचं नाव नाही, तर स्वाभिमान, प्रेम, नेतृत्व आणि निष्ठा यांचं मूर्तिमंत रूप आहे. त्यावर प्रेम केलं, त्याला सर्वस्व मान्य, हे सर्व सिंह राशीच्या हृदयाची सहज वृत्ती असते. सिंह राशीच्या माणसांसाठी नातं हे नुसतं सामाजिक नातं नसतं, तर ते एक धर्म, कर्तव्य, एक वचन असतं. ते प्रेम देतात, पण अटी शर्तीशिवाय, आणि त्यांना वाटतं की त्यांचं प्रेमही समोरची व्यक्ती तितक्याच प्रामाणिकपणे स्वीकारत असेल. पण 2025च्या श्रावण सिंह राशींसमोर उभे राहते एक धक्कादायक सत्य. तुमचं प्रेम खरं असलं तरी समोरचं मन मात्र तुमचं नाही, ते तुमचं शत्रू झाले. तुमचं यश, तुमचं तेज, तुमची ऊर्जा ही सर्व कोणाच्या तरी नजरेत खोपते, आणि तो कोणी दूर जात नाही, तोच झाला तुम्ही तुमचं मानलं, जो तुमच्यासमोर उठतो, बसतो, हसतो, बोलतो, पण आतून तुमच्या पायाखालची जमीन सरकवतोय. हे एक अत्यंत गूढ, क्लिष्ट आणि भावनिकदृष्ट्या अडचणीचं वेळ चक्र आहे, कारण हे फक्त वैरण असतं, हा विश्वासघात असतो. सिंह राशींच्या लोकांसाठी हे फार मोठं संकट असतं. त्याचं हृदय माफ करतो पण विसरत नाही. आता सिंह राशींसमोर 2 मार्ग आहेत. एक, डोळ्यावर विश्वासाचं झापट ठेवून स्वतःला फसवत राहणं. दुसरं म्हणजे मोड म्हणले मोडतात, आणि दुसरं ग्रहांच्या इशाऱ्यावर कान देऊन सत्याचं सामर्थ्य अंगीकारणं. ही वेळ आहे जागा होण्याची, सावध राहण्याची, आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्यांच्या मनात खरा चेहरा ओळखण्याची. प्रेम आहे खरं, पण दुसऱ्यांचा डावाचा कट आहे. सिंह राशीचं हृदय प्रेमाने भरलेलं असतं. एकदाच यांच्यावर प्रेम केलं तर त्यांच्यासाठी सिंह जन्मभर समर्पित राहतो. पण अलीकडे तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे जी तुमचं प्रेम घेत आहे, पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल साशंकता, द्वेष किंवा गुप्त अहंकार आहे. तुम्ही देत असलेल्या प्रेमाचा, आधाराचा आणि सच्चेपणाचा उपयोग करून ती व्यक्ती तुमच्याच विरोधात वळते. तुम्हाला क्षणोक्षणी वाटतं की नातं अबाधित आहे, पण आंतरिक पातळीवर त्या व्यक्तीचं मन गुप्त खेळ खेळू लागले. विशेषतः जर हे नातं वैवाहिक प्रेम संबंधातील अथवा अतिशय जवळच्या मैत्रीचं असेल, तर धोका अधिक तीव्र होतो. तुमचं प्रेम हे शक्ती आहे, पण सध्या ते कमकुवत ठरतं, कारण समोरच्याचा डाव चक्रव्यूह सारखा असतो. घरातल्या व्यक्तींच्या छुपे शत्रुत्व. सिंह राशींचे एक दुःख म्हणजे आपलेच लोक आपल्या घरातलेच कधीकधी सगळ्यात मोठा संकट बनतात. तुमच्या यशावर, तेजावर आणि मिळणाऱ्या संधीवर नजर ठेवणारी व्यक्ती घरात आहे. ते नेहमी तुमच्याशी गोड गोड बोलतात. तुमचं एक ताट पण त्यांच्या मनात आहे. असू द्या, या कुरघोडी आणि द्वेषाचं विष विशेषतः भावंड, जिवलग मित्र, जोडीदाराचे नातेवाईक किंवा अगदी तुमचेच एखादी मोठे सल्लागार हे भूमिका घेत आहेत. तुम्ही यशस्वी होऊ नये हेच त्यांचं अंतर्मनाचं उद्दिष्ट आहे. हे शत्रुत्व उघड नसतं, ते मुख असतं, पण परिणामकारक असतं. तुम्ही जर त्यांचं बोलणं, सूक्ष्म टोमणे किंवा मागच्या घडामोडी विश्लेषण केल्या, तर त्याचं सत्य लपलेलं सापडतं. कटकारस्थान आणि गुप्त चाल. तुमच्या आजूबाजूंच्या काही व्यक्ती, विशेषतः 1 किंवा 2 राशींशी संबंधित असलेली वृश्चिक, कन्या किंवा यांच्याकडून कटकारस्थान घडू शकतात. तुमच्या नावाने अफवा, चुकीची माहिती किंवा तुमच्याबाबत चुकीचे चित्र तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामागे उद्दिष्ट तुमचं सामाजिक स्थान, आत्मविश्वास आणि नशिबावर. घरांना, विशेषतः नोकरी, व्यवसाय किंवा घरगुती जीवनात कोणीतरी तुमच्या मागे तुमच्याच यशाचं विघटन घडवण्यासाठी खेळ खेळत आहे. या गुप्त चालांमुळे तुम्हालाच निर्णय घेताना संभ्रम आणि नवीन संधी हातातून निसटण्याचा अनुभव येत आहे. ग्रहांची सावली आणि मनाचा थकवा. श्रावण 2025 सिंह राशीवर शनीची छाया, राहूचा भ्रम आणि केतूचे गूढ कार्य चालू आहे. यामुळे तुमचं मन अधिक विचारमग्न, गोंधळलेलं आणि थकलेलं वाटतं. तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर नाही हे समजण्यास झाले. अनेकदा तुमचा आत्मविश्वास कमकुवत होत आहे आणि तुम्ही स्वतःलाच दोष देऊ लागतात. पण हे सर्व ग्रह फक्त गुंतागुंतीमुळे आहेत. तुम्ही चुकीचे नाही, पण तुमच्यावरचा ग्रहांचा प्रभाव तुम्हाला कमकुवत करत आहे. शनीची ही वक्री स्वरूप, राहूची भ्रमित ऊर्जा आणि केतूच्या छायेतून आलेले अडथळे तुमचं मन गोंधळ टाकते. त्यामुळे तुमचं प्रेम, नातं, भविष्य तिघांवरचं प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. युक्ती आणि उपाय. स्वतःच्या रक्षणासाठी आवश्यक सावध राहावे म्हणजे नात्यांवर संशय ठेवणं म्हणजे, तर स्वतःच्या चुकांपासून, भोळेपणापासून आणि फसवणुकीपासून स्वतःला वाचवणे. खालील उपाय सिंह राशींच्या लोकांसाठी या काळात फारच प्रभावी ठरतील. 1. शनिवारी काळ्या तिळाचे दान करा. शनीला शांत करा, तोच तुमच्या भोळेपणाला कठोर शिकवण देत आहे. 2. श्रावण महिन्यात दर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा. शिवशक्ती ही सिंह राशींची नैसर्गिक रक्षणकर्ता आहे.
3. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा, याने नकारात्मक ऊर्जा दूर जाते. 4. ओम ह्रीं क्लीं नमः चा जप करा. या बीज मंत्रामुळे मनगती, विचारशुद्धी आणि आंतरिक शक्ती जागृत होते. 5. अग्निहोत्र किंवा घरात दीपज्योती लावा. रोज संध्याकाळी सिंह राशीचा मूलतत्व अग्नी आहे. ही अग्निशक्ती तुमचे रक्षण करेल. सिंह राशी नावातच सिंह आहे, म्हणजे स्वाभिमान, तेज, सामर्थ्य आणि निष्ठेचा झंझावतात. पण जेव्हा या तेजस्वी हृदयाला त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांकडूनच छळ, फसवणूक किंवा मनोव्यथा मिळते, तेव्हा सिंह ही गोंधळतो. कारण सिंह लढावया असतो, पण त्यांचं हृदय कोमल असतं. 2025च्या श्रावण महिन्यात सिंह राशींच्या जीवनात एक कडवट सत्य उघड होणार आहे. तुमचं प्रेम खरं आहे, पण त्या व्यक्तींनी तुमचं नाही, हे एक ग्रहांनी पाठवलेला इशारा आहे की आता भावनांपेक्षा वास्तवाचा स्वीकार करा. हे काळ तुमचं एक परीक्षण आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर माफ करायचं, कोणावर अंतर ठेवायचं आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा आणि तो कसा टिकवायचा. तुमचं प्रेम, समर्पण आणि नात्यांवरची श्रद्धा याचं शोषण होऊ शकतं, पण लक्षात ठेवा, सिंह कधी झुकत नाही. तो फक्त शांत राहतो आणि योग्य क्षणी गरजतो. आता वेळ आहे ग्रहांच्या संकेतांना समजून घेण्याची, भावनांच्या पलीकडे जाऊन सत्य ओळखण्याची आणि खरं प्रेम व खोटा डाव ह्यातला फरक समजून घेण्याची. तुमच्या नशीब कोणाच्या हातात नको, ते परत तुमच्याच हातात घ्या. कारण सिंह जेव्हा जागा होतो तेव्हा ब्रह्मांडसुद्धा त्याचा आदर करतोच. अशा पद्धतीने मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.